जय श्रीराम पब्लिक. आज आपला विषय बॅनर एडिटिंग. महाशिवरात्र या बॅनरवर एडिटिंग करणार आहे आपण. तर मटेरियल फ्री आहे. मटेरियलला कोणताही पासवर्ड नाही. मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे, तरी तिथून जाऊन डाउनलोड करू शकता. नाहीतर इंस्टाला मेसेज करा तरी काही प्रॉब्लेम नाही येणार. चॅनलला लाईक सबस्क्राईब ऑल करा, कारण की कोणताही व्हिडिओ अपलोड झाला चॅनलला तरी तुम्हाला नोटिफिकेशन येईल. बॅनर बनवायला आपण सुरुवात करू. पिक्सेल लॅब ओपन करून घ्यायची. साईज आपल्याला सेट करून घ्यायची. साईज 5000, वेट 5000 ठेवायची. दोन्हीकडे 5000 ठेवायची. ओके करून द्यायचे. त्यानंतर गॅलरीतून जी मटेरियलमध्ये बॅकग्राऊंड PNG दिलेली आहे ती घ्यायची. रेशो फुल करून घ्यायचा आहे. बॅकग्राऊंड सेट झाल्यानंतर गॅलरीतून मटेरियलमध्ये महादेवाची इमेज दिली आहे ती घ्यायची. ती सुद्धा नीट सेट करून घ्यायची आपल्याला पाहिजे अशी. गॅलरीतून पुन्हा एक जायचे. महाशिवरात्री PNG दिली ती घ्यायची. ती आपल्याला पाहिजे अशी सेट करून घ्यायची. रेशो सेट करायचा आहे नीट, लहान मोठी बघून. गॅलरीतून एक वाक्य दिलंय ते वाक्य घ्यायचे. वाक्य सुद्धा आपल्याला नीट सेट करायचे. बारीक मोठे तुम्हाला पाहिजे असे सेट करायचे. तुम्ही दुसरं सुद्धा टाकू शकता तुमच्या ह्याने. गॅलरीतून शुभेच्छुकच्या बॅगची जी PNG ती घ्यायची आपल्याला. ते सुद्धा बॅनरच्या बरोबर खाली सेट करून घ्यायचे. सेट झाल्यानंतर गॅलरीतून जे शुभेच्छुक म्हणून नेम प्लेट दिली ती घ्यायची. घेतल्यानंतर ते PNGवर बरोबर सेट करायची. खाली बॅनरच्या खाली सेट करायची. त्यानंतर तुम्हाला जे कोणाचे शुभेच्छुक म्हणून नाव टाकायचे त्याचे नाव तुम्ही पिक्सार्टमध्ये करू शकता. पिक्सार्टमध्ये करून ते बरोबर क्रॉप करून सेट करायचे. त्यानंतर गॅलरीतून जो कोणाला तुम्हाला मॉडेलचा फोटो सिलेक्ट करायचा आहे तो सिलेक्ट करायचा. तिला गुगलला जाऊन रिमूव्ह बिग म्हणून वेबसाईट आहे, तिथून बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचे. त्यालासुद्धा बॅकग्राऊंड रिमूव्ह केल्यावर क्रॉप करून बरोबर सेट करून ठेवायचं आहे. नसेल टाकायचं तरी काय प्रॉब्लेम नाही. शुभेच्छुकची PNG ती सेंटरला सेट करून ठेवायची, काय प्रॉब्लेम नाही ना. आपला बॅनर कंप्लीट झाला आहे. बॅनरमध्ये तुम्हाला जी कोणती PNG सेट झाली नाही बरोबर ते बरोबर सेट करून घ्यायची. सेट केल्यानंतर गॅलरीतून तुमचा चॅनलचा किंवा तुमचा कोणताही लोगो असेल, इंस्टाचा लोगो असला तरी तुम्ही लावू शकता. इंस्टाचा लोगो घ्यायचा आहे. क्रॉप करून तुम्हाला कुठे सेट करून घ्यायचं आहे बरोबर. एका कॉर्नरलाच किंवा सेंटरला सुद्धा चांगला दिसतो. बॅनर कंप्लीट झाला. एक्सपोर्ट करण्यासाठी प्लसच्या शेजारी सेव्ह प्रोजेक्ट कस्टम अल्ट्रा करून सेव्ह टू